फक्त SIP करून कोणी श्रीमंत झाले नाही. थांबा, हे माझं ओपिनियन नाही आहे, ही आहे फॅक्ट. मानूया तुम्ही दरमहा 10,000ची SIP सुरू केली. पहिले 7 वर्ष इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 8.4 लॅक्स, व्हॅल्यू झाली आहे 14 लॅक्स, म्हणजे प्रॉफिट झाला 5 लाख रुपयाचा. नेक्स्ट 7 इयर्स इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू 16.8 लॅक्स, व्हॅल्यू झाली 44 लॅक्स, 27 लॅक्सचा प्रॉफिट. आणि शेवटचे 7 वर्ष इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू 25 लाख, व्हॅल्यू झाली 1,13 लाख. शेवटच्या फेजमध्ये 70% वेल्थ क्रिएट झाली. पण खरा प्रॉब्लेम इथेच आहे. ॲम्फीचा डेटा काय सांगतो? 100 लोकांनी जर SIP सुरू केली असेल तर पहिल्या 5 वर्षामध्ये 11%च लोक फक्त इन्व्हेस्टेड राहतात. 89% लोक मध्ये सोडून देतात. कारण काय असतं? मार्केट फॉल झालं, फिअर अँड इमोशन्स, प्लॅनिंग नाही, रिबॅलन्सिंग नाही, प्रॉपर गायडन्ससुद्धा नाही. जर मध्येच थांबलात श्रीमंत कसं काय होणार? वेल्थ SIPने नाही, SIP प्लस डिसिप्लिन आणि गायडन्सने बनते. थिंक लॉंग टर्म अँड स्टे कन्सिस्टंट. लेट कंपाऊंडिंग डू दी हेवी लिफ्टिंग. हे जर खरं वाटत असेल कमेंट करा SIP. माझी टीम तुम्हाला पर्सनली कनेक्ट करेल. थँक्यू.